माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी देखील मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपली ही संतांची यादी आहे. ह्या ख्रिस्तसभेमध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत, परंतु पहिल्या 2-3 शतकामध्ये जे संत होऊन गेलेले आहेत त्यांचं जीवन इतकं प्रभावी आहे आणि आपल्याला नेहमी वाटतं की त्यांच्या जीवनातून काहीतरी आपण प्रेरणा घ्यावी. आणि आज हजारो लोक जे खरोखर येशू ख्रिस्ताकडे वळलेले आहेत त्यांना अनेकांना ह्या संतांकडून प्रेरणा मिळते. आज देखील अनेक लहान मुलांची नावं संताच्या नावाप्रमाणे ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. ह्याला कारण की परमेश्वर त्या संतांद्वारे आपलं रक्षण करतो, मार्गदर्शन करतो आणि संतांप्रमाणे माझ्या मुलाने सुद्धा असं जीवन जगावं असं पालकांना वाटतं किंवा त्या काळच्या त्या ठिकाणच्या धर्मगुरूलाही वाटतं. म्हणून अशा प्रकारे ख्रिस्ती मुलांना, ख्रिस्ती घराण्यातील मुलांना जणू काही ख्रिस्ती संतांची नावं देण्याची प्रथा आहे. आणि आजसुद्धा धर्मगुरू लोकांना सांगता आहेत की तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ती संतांचं नाव आपल्या बाळाला द्या आणि त्याचा अर्थ काय आहे ते देखील तुम्ही त्यांना समजून द्या. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण अलेक्झांड्रियाची संत कॅथरीन, ह्या संत कॅथरीनचा विचार करून तिच्या जीवनावरती थोडंसं चिंतन करणार आहोत. कारण जे अनेक संत झाले त्याच्यापैकी संत कॅथरीन देखील एक अत्यंत प्रभावी अशी संत आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की संत अथनेशियस आणि संत अँथनी हे ज्या ग्रीक देशातून आलेत त्याच ग्रीक देशातील ही संत कॅथरीन. म्हणजेच प्रारंभीच्या काही वर्षामध्ये ह्या ग्रीक लोकांमध्ये ख्रिस्ताचं सुवार्ता पसरली, विशेषतः संत पौलाद्वारे आणि त्याच्या शिष्याद्वारे. तर त्याद्वारे ह्या लोकांना ख्रिस्ती धर्म मिळाला आणि त्यामुळे प्रारंभापासूनच काही ख्रिस्ती लोक ह्यामध्ये उतरत होते. आणि त्यानंतर अथनेशियस किंवा अँथनी ह्यांच्या जीवनातून ज्या तरुण मुलांना प्रेरणा मिळावी आणि जे शिक्षण मिळावं, तर त्या शिक्षणाद्वारे त्यांनासुद्धा वाटलं की आपण येशू ख्रिस्तासारखं जीवन जगावं आणि येशूप्रमाणे आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करावं. अशा प्रकारची वृत्ती जणू काय त्या काळच्या समाजामध्ये निर्माण झाली होती. मग थोडेच लोक त्या काळामध्ये होते, परंतु त्यांचं जीवन इतकं प्रभावी आणि प्रकाशत होतं की अनेकांना ते आकर्षून घेऊ शकत होते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जीवन हे परमेश्वराला प्रिय होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, तशी एक दर्जेदार व्यक्ती म्हणून ही कॅथरीन समाजामध्ये वावरत होती. आता जणू काय ती 18 वर्षाची झाली होती आणि लग्नाचं जणू काही वय झालेलं होतं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यामध्ये काय प्रश्न निर्माण झाला होता की तिच्यामध्ये आत्मविश्वास होता, तिचं एक सौंदर्य होतं, घरची श्रीमंती म्हणजे एवढी मोठी श्रीमंत नसेल पण तरीसुद्धा ती एका चांगल्या घराण्यातून आली असल्याकारणाने तिचं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याप्रमाणे आपण समाजामध्ये कार्य करावं असं तिलाही वाटत होतं. कारण सगळे लोक समाजाचे गोरगरीब, दीनदुबळे जे होते, आंधळे पांगळे जे होते, विशेषतः जे लोक संकटात होते त्या सगळ्यांना जणू काही वर आणण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. ते त्या प्रकारचं कार्य करीत होते. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला रोममधील ग्रीकमधील जे रोमन राजा होता तो आपल्या ग्रीक देशामध्ये जणू काही भटकंती करण्यासाठी, फिरण्यासाठी गेलेला होता. आणि त्या अलेक्झांड्रियामध्ये तो पोहोचला तेव्हा त्याने ह्या तरुण मुलीच्या सौंदर्याविषयी आणि तिच्या विद्वत्तेविषयी, कारण ती अत्यंत हुशार मुलगी आणि अत्यंत कुशल अशी व्यक्ती होती
आणि तिचं जीवन जणू काही समाजामध्ये पसरलं होतं. सगळ्यांना माहिती होतं की इतकी हुशार मुलगी आपल्या समाजात दुसरी नाही. आणि म्हणून जेव्हा राजा त्या ठिकाणी अलेक्झांड्रियामध्ये गेला तेव्हा त्याने सुद्धा हिच्याविषयी ऐकलं आणि नंतर त्याची इच्छा झाली की आपण ह्या मुलीला पाहूया आणि बघूया कोण ही मुलगी आहे. आणि त्याने आपल्या एका अधिकाऱ्याला तिच्याकडे पाठवून तिला बोलवून घेतले. ती देखील अत्यंत आनंदाने गेली की राजा मला भेटायला आलेला आहे आणि तो मला बोलावित आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, राजाने तिचं एकंदरीत व्यक्तिमत्व आणि प्रभाव पाहिला आणि राजासुद्धा खूप बदलून गेला आणि राजाला एवढा स्पर्श झाला की खरोखर ह्या मुलीमध्ये काहीतरी ताकद आहे, व्यक्तिमत्व आहे, एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या अनुषंगाने राजाने तिला सांगितलं की आता मी तुला घेऊन जाणार आणि माझी राणी बनवणार, तर माझ्याशी तू लग्न करायचं. आणि त्या काळामध्येच राजाचं एक लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगाही होता. पण त्याने विचार केला की मी राजा आहे आणि मी स्वतः ग्रीक आहे आणि त्यामुळे मला पाहिजे तसं मी करू शकतो. तो मूर्तिपूजक असल्याकारणाने त्यांच्यामध्ये तसे काही नियम नव्हते की एकच पत्नी असावी वगैरे. आणि राजा असल्याकारणे त्याला वाटत होतं की राजा काही पण करू शकतो, कसंही वागू शकतो. आणि म्हणून त्याने मागणी केली आणि तिला वाटतं की राजा माझ्यासाठी मागणी करतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तिने राजाला सांगितलं की मी आमच्या धर्मामध्ये किंवा आमच्या प्रभू ख्रिस्ताने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्यांचं लग्न झालेलं आहे त्याच्याबरोबर मी दुसरं लग्न करू शकत नाही. तर राजाला राग आला. पण तरीसुद्धा राजाने काय केलं, राजाने काही त्याच्या राज्यातले जे अत्यंत हुशार शिक्षक आणि प्राध्यापक होते, मोठमोठे विद्वान होते, त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्यानं सांगितलं की तुम्ही जा आणि तिची मन मिळवणी करा आणि विशेष करून तिला सांगा की ख्रिस्ती धर्म काय फालतू धर्म आहे. त्या ख्रिस्ती धर्माकडे तू कशाला एवढी आकर्षक होते आणि ख्रिस्ती धर्मातील काही विघ्न आहेत ना ते तिला दाखवा. तर त्यानंतर हे सगळे विद्वान लोक एकत्रपणे गेले आणि तिच्याबरोबर त्यांची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर तिने ते सगळं ऐकून घेतलं आणि नंतर तिने स्वतः त्या सगळ्या प्रश्नांची अशा प्रकारे उत्तरं दिली की ते सगळे विचारवंत प्राध्यापक ते सगळे अचंबून गेले की काय हे ज्ञान आहे. आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्यामुळे त्यांच्याही जीवनामध्ये बदल झाला की ही सांगते ते खरं आहे, आपण तिचं ऐकलं पाहिजे. आणि त्यामुळे तिने सुद्धा त्या सगळ्यांना आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये ओढून घेतलं. आणि आश्चर्याची गोष्ट की जे तिला बदलायला गेले होते ते स्वतः बदलले आणि ते ख्रिस्ती झाले. त्यामुळे राजा अधिक संतापला की हे सगळे लोक जर ख्रिस्ती होत असतील तर आपला धर्म बुडेल आणि आपल्या देवांचं काय होईल, हा प्रश्न राजाला पडला. म्हणून राजाने सांगितलं की ह्या कॅथरीनला ठार मारण्यात यावं. मग त्याने एक युक्ती सुचवली की तिला एक चक्र तयार करावं आणि त्या चक्रावरती तिला झोपवावं आणि त्या चक्रावरती मोठमोठे असे पोलादी तुकडे लावावेत आणि ते चक्र नंतर फिरवावे. म्हणजे ते पोलादी जे ब्लेड्स आहेत त्यामुळे तिच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन तिचा जणू काही नाश होईल. तर त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या सैन्याने सगळं एक चक्र घेतलं, मोठं चक्र घेतलं, त्याच्यावर तिला झोपवलं, तिच्या आजूबाजूला मागे पुढे असे सगळ्या प्रकारे ते पोलादी ब्लेड्स लावले. आणि त्यानंतर तो क्षण आला जेव्हा तिला ठार मारायचं ठरवलं आणि जेव्हा ते चक्र सुरू झालं तेव्हा आश्चर्याची गोष्ट काय की त्या चक्राचे तुकडे झाले आणि जे ब्लेड लावले होते ते ब्लेड बाहेर फेकले गेले आणि त्या ब्लेडने जे मारणारे होते तेच मरण पावले. त्यामुळे
राजासमोर प्रश्न पडला, अरे आता काय करायचं? म्हणून राजाने सांगितलं की तिचा शिरच्छेद करण्यात यावा. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी की खरोखर त्या ठिकाणी ते चक्राच्या संदर्भामध्ये स्वर्गातून दूध येऊन तिला वाचवलेलं होतं. पण राजाला असं वाटत होतं, राजाचा राग होता, राजाची सूडबुद्धी होती. राजाला वाटलं होतं की नाही, हिने माझा अपमान केलेला आहे, हिने माझ्या सैन्याचा अपमान केला आहे, हिने माझ्या गुरु लोकांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून हिला ठार मारलंच पाहिजे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी तिला शिरच्छेद करण्यात आला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर तिचं जे शरीर आहे ते शरीर त्या लोकांनी पुरलं. परंतु तिचा देह कुठे पुरला? तर सिनाय पर्वतावर, जिथे मोशेला दर्शन झालं होतं परमेश्वराचं, त्या सिनाय पर्वताच्या खाली नेऊन तिला पुरण्यात आलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी आजही तुम्ही जर कधी गेलात, कारण काही वर्षापूर्वी मला सुद्धा जाण्याचा तिथे ओघ आला आणि त्यावेळेला मी पाहिलं की सुरुवात म्हणजे त्या सिनाय पर्वताच्या पायथ्याशी जेथून प्रवास सुरू होतो तिथेच एक संत कॅथरीन असं एक मठ आहे आणि त्या मठामध्ये मठवासी राहतात, तिथे अभ्यास करतात, परमेश्वराचं चिंतन करतात आणि त्या ठिकाणी तिला पुरण्यात आलेलं होतं. आणि तिचा आदर सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी तो मठ उभा करण्यात आलेला होता. तो आजही आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या संतांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किती ताकद आहे की राजाची सुद्धा जी योजना होती ती धुडकावून देण्यासाठी, त्याची तोडमोड करण्यासाठी कसे प्रयत्न झाले होते. म्हणजे ह्याच्या मागे परमेश्वराचा चमत्कार आहे आणि परमेश्वराची शक्ती आहे आणि परमेश्वर ती शक्ती ह्या संतांमध्ये दिलेली होती. म्हणून आज आपण माझ्या प्रिय मित्रांनो त्यांना आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आदर्श मानतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, की संत कॅथरीनच्या विद्वत्तेमुळे तिला जणू काही एक डॉक्टर ऑफ द चर्च ही एक पदवी मिळालेली आहे. आणि सगळ्यात तिच्या विद्वत्तेवरती अनेक लोकांनी विचार करून, अभ्यास करून त्यांनी देखील ख्रिस्त सभेमध्ये खूप मोठं आध्यात्मिक तसंच वैचारिक योगदान केलेलं आहे आणि त्यामुळे ख्रिस्त सभा अधिक सुंदर बनली आहे.